हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर लर्न इंग्लिश बी ग्लोबल. या व्हिडिओमध्ये आपण गेटचे सर्व युसेस शिकणार आहोत. गेट हा साधा सुद्धा वर्ड नाही, तर हा एक मॅजिकल वर्ड आहे. कारण हा छोटासा शब्द अनेक मोठे अर्थ व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. सर्वात आधी आपण गेट हे काय आहे ते पाहूया. गेट हे एक वर्ब आहे आणि याच्यापासून अनेक वेगवेगळ्या अर्थाचे फ्रेझल वर्ब तयार होतात. तसेच गेट हे एक पॉझिटिव्ह वर्ब सुद्धा आहे. गेट हा V1 म्हणजेच प्रेझेंट फॉर्म आहे. गॉट हा V2 म्हणजेच पास्ट फॉर्म आहे आणि गॉट किंवा गॉटन हा V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे आणि गेटिंग हा V4 फॉर्म आहे. याला प्रेझेंट पार्टिसिपल किंवा जरेंड फॉर्म असं सुद्धा बोललं जातं. गेटचे हे सर्व युसेस आपण एक एक करून उदाहरणासह शिकूया. गेट, आता गेट इथे मिळणे किंवा प्राप्त होणे या अर्थाने कसा वापरला जातो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला भेटते किंवा मला एखादी लेटर भेटला, मला एखादं गिफ्ट भेटलं, हे बोलण्यासाठी गेट वापरला जातो. एक्झाम्पल्स पाहूया. मला दररोज एक संदेश मिळतो. म्हणजे ही घटना रोज होते. हे प्रेझेंट सेंटेन्स आहे म्हणून इथे गेट वापरतो आपण. गेट हा प्रेझेंट फॉर्म वापरायचा आहे. आय गेट अ मेसेज एव्हरी डे. तिला काल एक सुंदर भेट मिळाली. काल भेटली पास्ट आहे म्हणून गेटचा गॉट हा पास्ट फॉर्म वापरायचा आहे. शी गॉट अ ब्युटिफुल गिफ्ट यस्टरडे. आम्हाला उद्या चांगली बातमी मिळेल. हा फ्युचर आहे म्हणून इथे विल लागणार आहे. वी विल गेट गुड न्यूज टुमारो. त्याला गेल्या आठवड्यात पत्र मिळाले. ही गॉट अ लेटर लास्ट वीक. हे सेंटेन्स पास्ट मध्ये आहे म्हणून इथे गॉट वापरण्यात आलाय. ओके. नेक्स्ट, गेट म्हणजे विकत घेणे किंवा घेणे या अर्थाने कसं वापरलं जातं. एक्झाम्पल्स पहा. मी दर महिन्याला नवीन पुस्तक घेतो. आय गेट अ न्यू बुक एव्हरी मंथ. नवीन पुस्तक दर महिन्याला घेतो. तिने काल नवीन ड्रेस घेतला. पास्ट आहे हा. शी गॉट अ न्यू ड्रेस यस्टरडे. आम्ही उद्या नवीन फर्निचर घेऊ. हे फ्युचर मधलं सेंटेन्स आहे. वी विल गेट न्यू फर्निचर टुमारो. त्याने गेल्या आठवड्यात नवीन मोबाईल घेतला. पास्ट आहे हा. ही गॉट अ न्यू मोबाईल लास्ट वीक. ओके. नेक्स्ट, बनणे किंवा होणे या सेन्स मध्ये गेटचा वापर कसा होतो. एक्झाम्पल्स पहा. हिवाळ्यात हवामान थंड होते. द वेदर गेट्स कोल्ड इन विंटर. ना जे बनते किंवा होते हवामान म्हणून इथे गेट वापरला. ती काल खूप रागावली. शी गॉट व्हेरी अँग्री यस्टरडे. ती रागात आली म्हणजे रागीट बनली या सेन्स मध्ये. तो अभ्यास केल्यास हुशार होईल. ही विल गेट स्मार्ट इफ ही स्टडीज. म्हणजे हुशार बनेल तो जर त्याने अभ्यास केला तर. ओके. मला कधी कधी खूप थकवा येतो. आय गेट व्हेरी टायर्ड समटाइम्स. म्हणजे थकते मी, बनते, ही सिच्युएशन होते, म्हणजे असं बनलं जातं. यासाठी गेटचा वापर. नेक्स्ट, अंडरस्टँड म्हणजे समजणे. एखादी गोष्ट समजले हे बोलण्यासाठी सुद्धा गेटचा वापर केला जातो. मला काल त्याचा मुद्दा समजला. आय गॉट हिज पॉइंट यस्टरडे. पास्ट आहे हा. आय गॉट हिज पॉइंट यस्टरडे. तुला हा धडा समजेल. फ्युचर. यू विल गेट दिस लेसन. तुला हा धडा समजेल. ती पटकन गोष्टी समजते. आता हे प्रेझेंट आहे म्हणजे तिला काही सांगितलं तरी ती पटकन समजते. शी गेट्स थिंग्स क्विकली. नेक्स्ट, पोचणे किंवा येणे या सेन्स मध्ये. जे एखाद्या ठिकाणी आपण पोचलो हे सांगण्यासाठी किंवा आलो हे सांगण्यासाठी गेटचा यूज होतो. मी रोज वेळेवर शाळेत पोचतो. प्रेझेंट आहे हे, रोजचं आहे. आय गेट टू स्कूल ऑन टाइम एव्हरी डे. आम्ही काल उशिरा घरी पोचलो. पास्ट आहे. वी गॉट होम लेट यस्टरडे. ती उद्या सकाळी मुंबईला पोचेल.
फ्युचर आहे, उद्या सकाळी ती पोचेल मुंबईला. शी विल गेट टू मुंबई टुमॉरो मॉर्निंग. तो आता ऑफिसमध्ये पोचतो. ही गेट्स टू दी ऑफिस नाव. प्रेझेंट आहे, रोजच आहे की या वेळेत तो ऑफिसला पोचतो, म्हणजे आता या वेळेत तो ऑफिसला पोचतो. नेक्स्ट, ब्रिंग म्हणजे आणणे, कोणती गोष्ट आणणे, घेऊन येणे या सेन्समध्ये. मी तुला पाणी आणतो, प्रेझेंट आहे. आय गेट यू सम वॉटर. तिने माझ्यासाठी औषध आणले. शी गॉट द मेडिसिन फॉर मी. तो उद्या तुझ्यासाठी तिकीट आणेल, फ्युचर आहे. ही विल गेट द तिकीट फॉर यू टुमॉरो. कृपया माझ्यासाठी एक पेन आण. प्लीज गेट मी अ पेन. आणणे या सेन्समध्ये. नेक्स्ट, गेट मिळवणे किंवा साध्य करणे. एखादी गोष्ट आपण मिळवतो ना, कष्ट करून मिळवतो किंवा साध्य करतो, या सेन्समध्ये गेटचा यूज. ती नेहमी चांगले गुण मिळवते, म्हणजे चांगले मार्क्स मिळवते. शी गेट्स गुड मार्क्स. त्याने स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवले. ही गॉट फर्स्ट प्राइज इन द कॉम्पिटिशन. मी पुढच्या वर्षी चांगली नोकरी मिळवेन, फ्युचर आहे. आय विल गेट अ गुड जॉब नेक्स्ट इयर. आम्ही कठोर परिश्रमाने यश मिळवतो. वी गेट सक्सेस थ्रू हार्ड वर्क. नेक्स्ट, आजारी पडणे किंवा लागणे या सेन्समध्ये. एक्झाम्पल्स पहा म्हणजे लक्षात येईल. मला पावसात भिजल्यावर सर्दी होते. आय गेट अ कोल्ड वेन आय गेट वेट इन द रेन. म्हणजे मी पावसात भिजलो तर आजारी पडतो, म्हणजे आजारी पडतो हे सांगण्यासाठी गेटचा वापर. त्याला गेल्या महिन्यात ताप आला. ही गॉट अ फीवर लास्ट मंथ. तू काळजी घेतली नाही तर तुला संसर्ग होईल. यू विल गेट अन इन्फेक्शन इफ यू नॉट केअरफुल. मुलांना लवकर सर्दी होते. चिल्ड्रन गेट कोल्ड्स इझिली. आजारी पडणे किंवा एखादी गोष्ट होते, असं होतं हे सांगण्यासाठी गेटचा वापर. अनुभव येणे, एखाद्या गोष्टीचा अनुभव येणे किंवा मिळणे, एखादी गोष्ट केल्यानंतर जो आपल्याला अनुभव येतो ते सांगण्यासाठी सुद्धा गेटचा वापर करण्यात येतो. मला कधी कधी डोकेदुखीचा त्रास होतो. आय गेट हेडेक समटाइम्स. तिला काल मोठा धक्का बसला. शी गॉट अ बिग शॉक येस्टरडे. म्हणजे हा शॉक बसला हा अनुभव सांगण्यासाठी गॉटचा यूज केलाय. तुला हे काम केल्यावर चांगला अनुभव मिळेल. यू विल गेट गुड एक्सपिरियन्स आफ्टर डुईंग दिस वर्क. आम्हाला प्रवासात खूप मजा येते. वी गेट अ लॉट ऑफ फन डुईंग ट्रॅव्हल. अनुभव सांगितलाय. ओके. नेक्स्ट, गेटचा वापर तयार होणे हे सांगण्यासाठी होतो किंवा एखाद्या वस्तूची जी अवस्था बदलत असते, जे बर्फापासून पाणी तयार होतं, हे जी स्टेट चेंज होत असते ते सांगण्यासाठी सुद्धा गेटचा वापर करण्यात येतो. एक्झाम्पल्स पहा. मी रोज सकाळी लवकर तयार होतो, म्हणजे तयार होतो हे सांगण्यासाठी. आय गेट रेडी अर्ली एव्हरी मॉर्निंग. ती पार्टीसाठी पटकन तयार झाली. शी गॉट रेडी क्विकली फॉर द पार्टी. आधी ती तयार नव्हती पण नंतर तयार झाली. नेक्स्ट, आपण निघण्यापूर्वी तयार होऊ. वी विल गेट रेडी बिफोर लिव्हिंग. पाणी थंड होत आहे. द वॉटर इज गेटिंग कोल्ड. म्हणजे ती अवस्था त्या पाण्याची चेंज होत आहे. जे गरम पाणी आहे ते थंड होत आहे. किंवा अंधार होत आहे, म्हणजे इट इज गेटिंग डार्क है ना. म्हणजे जो दिवस आहे तो संपून आता रात्र होत आहे. इट इज गेटिंग डार्क. किंवा तिला राग येत आहे. शी इज गेटिंग अँग्री. म्हणजे तिची अवस्था चेंज होते हे सांगण्यासाठी सुद्धा गेटचा वापर करण्यात येतो. नेक्स्ट, गेट ऍज अ पॉझिटिव्ह वर्क कसं वापरलं जातं. म्हणजे आपल्याला बोलायचं आहे की मी तिच्याकडून लादी पुसून घेतली, भांडी घासून घेतली किंवा एखादं काम करून घेतलं, मोबाईल रिपेअर करून घेतला. म्हणजे ते काम आपण स्वतः करत नाही, एखाद्याकडून करून घेत असतो हे सांगण्यासाठी गेटचा वापर म्हणजे पॉझिटिव्ह वर्क या अर्थाने कसा केला जातो. एक्झाम्पल्स पहा. तिने मुलांकडून खोली साफ करून घेतली. शी गॉट द चिल्ड्रन टू क्लीन द रूम. आम्ही त्याला उद्या अर्ज भरायला लावू. वी विल गेट हिम टू फिल द फॉर्म टुमॉरो.
मी दर महिन्याला केस कापून घेतो. म्हणजे आपण स्वतः कापतो का कोणाकडून तरी कापून घेतो, बरोबर? ते सांगण्यासाठी आय गेट माय हेअर कट एव्हरी मंथ, है ना, कापून घेतो. तिने काल तिचा फोन दुरुस्त करून घेतला. म्हणजे कोणाकडून तरी करून घेतला, स्वतः केला का नाही. शी गॉट हर फोन फिक्स्ड यस्टरडे किंवा रिपेअर्ड यस्टरडे. शी गॉट हर फोन रिपेअर्ड यस्टरडे हे सांगण्यासाठी ऍज अ पॉझिटिव्ह वर्ब म्हणून गेटचा वापर करण्यात येतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गेटचे जेवढे पण फ्रेझल वर्ब आहेत जे डेली वापरले जातात आणि ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरले जातात हे उदाहरणासह सांगणार आहे. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.